ताई मी अर्ध्या तासात बाहेर जाऊन येतो, एक महत्वाचं काम आहे माझं, आलोच. ए म्हणती, अरे कुठे जा? बघितलंस, तसाच गेला. काय झालं? मी विचारलं कुठे झालास, उत्तर नाही काय नाही. हो घाई असेल त्याला. तू घे त्याचीच बाजू. बाजू कसली? तो म्हणालाय ना अर्ध्या तासात पुन्हा येतो म्हणून. तो आत्ता उत्तर देत नाही, अर्धा तास येऊन देणार मला. तो आला ना का विचारा त्याला. हा विचारणार आहे खडसावून त्याला आज. खडसावून कशाला विचारायचं? पण ठीक आहे, जवळ घेऊन विचारतो. म्हणजे पुन्हा दोघांचे खटके सुरू. ठीक आहे, तुला तसं वाटत असेल तर बोलतच नाही ना मी. तसं समजा. अहो पण तो आपण सांगितल्याप्रमाणे वागतोय ना. मग का उपकार करतोय, सत्कार करायचा त्याचा, तसंच वागायला पाहिजे त्यांनी. अरे उद्या तुम्ही म्हणाल लाच उलुपत खात्यातल्या माणसांनी लाच घेतलेलं म्हणून त्याला भारतरत्न द्या. कुठल्या गोष्टीवरून कुठे जाताय हो तुम्ही? हे बघ, आणि नीट वागतो म्हणजे काय आपल्याला काय माहिती. तो दिवसभर घरात असतो, आपण घराच्या बाहेर असतो. घरी तो काय करतो कोणाला माहिती, घरात आहे फोन. हे बघा, आपण त्याच्यावर विश्वास टाकलाय ना, संशय घेता कामा नये. अशाने कसा सुधारेल तो? हे तुला माहिती, सायकोलॉजीची प्रोफेसर तू आहेस. फक्त कागदोपत्री. माझेच प्रॉब्लेम्स मला सॉल्व्ह होत नाही. आता तुमचंच बघा ना. माझं काय माझं काय माझं काय? हो चिडताय कशाला? मी फक्त मस्करी केली. उद्या तुम्ही एखाद्याला उकळत्या तेलात टाकाल आणि म्हणाल ओरडतो कशाला ओरडतो कशाला. तुमच्या उपमा छान असतात. हे बघ बंटी, तुझ्या लाडाने फुकट गेला असं माझं म्हणणं आहे. काहीतरी बोलू नका. काहीतरी बोलू नका म्हणजे काय? काही दिवसापूर्वी वागत होता तसं मान्य आहे मला, पण आता तो खूप सुधारलाय, बदललाय. तो वेळेत येतो, नेमकंच बोलतो. हो ते बघितलं मी, नेमकंच बोलतो. माझ्या प्रश्नाला उत्तर नाही काय नाही, आणि वेळेत जेवतो ते कळलंच आपल्याला धष्टपुष्ट झाला की. त्याच्या जेवणावर जाऊ नका, मला अजिबात आवडणार नाही. हा ठीक आहे, मग कुलूप द्या ना. कुलूप मला तोंडाला घालतो गप्प बसतो. वीरू, तू काहीतरी मार्ग काढीन म्हणाला होतास, त्याचं काय झालं? हो म्हणालो होतो मी, पण मार्ग काढणं इतकं सोपं नाहीये. हे आता सुचतंय तुला? नाही, आता पटतंय. प्रीतीला मी सांगतोय, ती माझं एक ऐकायला तयार नाहीये. पण प्रीती या बाबतीत तुझं कधीच ऐकत नव्हती, तरीही एवढी वर्ष आपण फिरतच होतो. प्रीती माझी कॉन्ट्रॅक्टची बायको आहे, कॉन्ट्रॅक्टची बायको आहे म्हणत होतास, तरीही तिच्याशी संबंध ठेवलेस तू. आकांक्षा यू माय लव्ह म्हणत होतास, तरी माझ्याशी संबंध ठेवलेस. आणि आता हे सगळं झाल्यावर तू मला झिडकारतोस. मी तुला झिडकारत नाहीये. जबाबदारी टाळतोयस म्हणजे झिडकारतोयस ना तू. नाही, हे मूल माझं आहे हे मी स्वीकारतोय. तुझ्या चारित्र्याबद्दल मी शंका घेत नाहीये. नशीब माझं. वीरू, मला आत्ता इथे या सेकंदाला तुझा डिसिजन हवाय. तू माझं आणि माझ्या बाळाचं काय करणार आहेस? तू आम्हाला स्वीकारणार आहेस का नाही? प्रीतीचं काय? अरे तू हा विचार आधी करायला हवा होतास वीरू. तू प्रीतीच्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? हे बघ वीरू, हा विचार करायला आता माझ्याकडे वेळ नाही. आता खूप उशीर झालाय. हे बघ, एक एक मिनिट, एक एक सेकंद महत्वाचा आहे. तुझ्या लक्षात येतंय? आकांक्षा, तू घरी जा, मी तुला घरी फोन करतो. वाटलं तर आजच्या आजच निर्णय देतो, पण प्लीज लेट मी थिंक यार. डोंट थिंक वीरू, गिव्ह मी युअर डिसिजन. तुला काय हवंय? मला तुझा डिसिजन हवाय. आय एम कन्फ्युज्ड. हॅलो, हा मी आकांक्षा जोशी बोलतेय. कोण? ओ ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष. हा बोला बोला. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. काय? नाही हो, छे माझा कसला सत्कार करताय? नाही नको. नाही खरंच नको सर. तुम्ही एवढा मला फोन केलात, माझं एवढं कौतुक करताय. खूप झालं, माझ्या सगळ्या कष्टांचं चीज झालं. सर आपण नक्की भेटू, तुम्ही म्हणाल तेव्हा, माझी काहीच हरकत नाही. हा इनफॅक्ट तुम्ही माझ्या घरीच या ना, माझ्या आईलाही तुम्हाला भेटायला खूप आवडेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके बाय. आता त्या संपादकांना कळेल माझा लेख न छापून केवढी मोठी चूक केली त्यांनी ते. ए आजी, फर्स्ट क्लास चहा कर ना. हॅलो, आकांक्षा जोशी आहेत का? आपण कोण? आकांक्षा जोशी आहेत का? आमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं द्या. नाही दिलं तर? ओळखलं. तुम्हीच आकांक्षा जोशी. तुमचं आर्टिकल वाचलं. तुम्हाला पाकिट आणि चिठ्ठी मिळाली होती ना लेख छापू नका म्हणून, तरी छापलात. कमी पडले का पैसे? अहो आणखी मागायचे. कशाला केलं ते सगळं? कशाला म्हणजे माझी मर्जी. जकास.
असं आपापल्या मर्जीप्रमाणे चालून चालत नाही ताई. अहो ऐकलं असतं तर आमचं तर काय बिघडलं नसतं. पण तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही चाललात आणि आता नाईलाजानं आम्हाला आमच्या साहेबाच्या मर्जीप्रमाणे चालावं लागतंय. कोण आहे तुमचा बॉस? शाब्बास. परत आर्टिकल लिहिणार आहे वाटतं. जाऊ द्या हो. आता परत लिहायचा चान्स तुम्हाला मिळणारच नाहीये ताई. तुम्ही मला धमकी देताय? आता तुम्हाला समजा सांगितलं की पुढे खड्डा आहे तर ती काय धमकी झाली की काय? हे बघा, मी पोलिसात जाईन. पोलीस? पोलीस म्हणजे कोण हो? हा, पोलीस म्हणजे कोण? पोलीस म्हणजे पोलीस, कायद्याचे रक्षक. खूप बोलता ताई तुम्ही. हा, आणि लिहिता पण तसंच खूप. मला सांगा, पोलीस म्हणजे माणूसच ना? त्यांची वर्दी असू दे हो, पण आत माणसासारखा माणूसच असतो ना. आणि मुख्य म्हणजे त्यांना पण बायका पोरं असतातच. हे बघा, मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. ताई तुम्ही घाबरलात की काय? मी कशाला घाबरीन? नाही, तुमचा आवाज सांगतोय तुम्ही घाबरलात म्हणून. बरं ते जाऊ दे, जरा मुद्द्याचं बोलूया. हे बघा, मी फोन ठेवतेय. फोन ठेवायचा नाही. फोन अजिबात ठेवायचा नाही. ठेवलात तर 15 मिनिटात चहाला पोहोचेन तुमच्या घरी. दरवाजा बंद कराल तर फोडायची ताकद आहे आमच्यात. ऐका, आम्ही मिनरल वॉटर मध्ये पब्लिकला बनवतो. सोन्याची फॅक्टरी टाकता येत नाही ना आम्हाला, म्हणून ही असली कामं करतो. कबूल? आमच्या फॅक्टरीतल्या बिनडोक लोकांना हाताशी धरून तुम्ही स्टोरी बनवलीत, फोटो मिळवलेत. आम्ही तर आयुष्यातनं उठलो ना. पोलिसांची लचंड आमच्या मागे लावलीत. आम्ही काय तुम्हाला सोडू? आणि का सोडायचं? हे बघा, जपून राहा जरा. आणि महत्वाची गोष्ट, माझा फोन आल्याचं पोलिसात सांगू नका. तेवढा एक शहाणपणा करा. कुणाचा फोन होता? कुणाचा फोन होता? समाजकंटक इतके जास्त झालेत ना आपल्याकडे. कोण होता हा? सांग ना, कोण होता हा? नाव नसलेला, चेहरा नसलेला खलपुरुष होता एक. काय बोलला तुझ्याशी? आकांक्षा? मला जीवे मारायची धमकी देत होता. काय? आकांक्षा, तू आता काय करायचं ठरवलंयस? मी काय दुसरं करणार? नाही, पण मी ठरवलंय, जे होईल त्याला सामोरं जायचं असं मी ठरवलंय. हे बघ आकांक्षा, आई मला कंटाळा आलाय ग. प्रत्येक आघाडीवर मार खायचा कंटाळा आलाय मला. प्रत्येक आघाडीवर म्हणजे? प्रत्येक आघाडीवर म्हणजे काय? अगं बोल ना काहीतरी. अगं तू बोलली नाहीस तर मला कसं कळेल? सांग ना आकांक्षा. मोहन, त्या शुक्ल काष्ठातून एकदा ताईची लवकर सुटका कर बाबा. कसलं शुक्ल काष्ट? असं काय करतोस? तू ते घरून पार्सल नव्हता का घेऊन गेलास? काय झालं? काही अंदाज आलाय? नाही, त्याच्यातनं फारसं काही कळत नाहीये, पण त्या कंपनीला सेल लागला एवढं मात्र कळलं. मग आता पुढची चौकशी? काही नाही. काही नाही? अरे एवढं मोठं स्कॅन्डल झालंय, त्याची साधी चौकशीही होणार नाही? काय अनुष्का, की जितकं मोठं स्कॅन्डल असतं ना, तितकीच मोठी लोक त्याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे ते चौकशी होऊच देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट. जेव्हा लोक एखाद्या घोटाळ्यावरती चर्चा करतात आणि त्यांच्यासमोर एखादा नवीन घोटाळा आला की मग ते आधीचा घोटाळा विसरून त्या नवीन घोटाळ्याबद्दल चर्चा करत बसतात. आणि ह्या बाबतीत म्हणशील तर ह्याच्यात सुद्धा
खूप मोठी लोक इन्व्हॉल्ड असल्याशिवाय याच्यावर चौकशी सुद्धा होणार नाही हे शक्य नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर माझी सगळी मेहनत पाण्यात, पाण्यात म्हणजे लिटरली पाण्यात. आणि आता तिला सुद्धा लोक पाण्यातच बघणार. मोहन, नीट काय ते सांग ना. तू असं काही बोललास की मला भीती वाटते रे. ह्या सगळ्या प्रकारात ताईला काही होणार नाही ना? नाही, पण तरी सुद्धा तिने स्वतःची काळजी घेतलेली जास्त बरी. तुझ्या ताईला माझा एक निरोप सांग. तिला म्हणू आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी पिणं हे घोड्याचं काम असतं. म्हणजे काय? तुला नाही कळणार ते, तिला सांग, तिला कळेल. का माहितीये? कारण तू घोडा नाहीस, तू गाढव आहेस, गाढव. मोहन, हे बघा, ही स्टेप फार महत्वाची आहे. ही स्टेप तुम्ही गाळून चालणार नाही. आता आपण फायनल आन्सर काढू. एवढं सोपं असतं गणित. तुम्ही उगाच गणित म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम आहे असं समजता. अरे मठ्ठांना सुद्धा कळतं गणित, फक्त त्याच्यासाठी थोडासा इंटरेस्ट घ्यावा लागतो, डोकं लावावं लागतं. तेच नाहीये ना. पण मग हे काय रे? ते दुखण्यासाठी आणि हे केसांचा भार सांभाळण्यासाठी. ते गणित बिणित सोडवण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. बंटी, तुला कशी गणित येतात पटापट? तू काय हरभरा लावलाय शेतात? नाही. अरे काय माहितीये का, गणित हा एवढा सोपा विषय आहे ना, पण जर तुम्ही ठरवलं की मला गणित जमणारच नाही, की हळूहळू तुम्हाला 2x2 सुद्धा जमणार नाही. ए बंटी, तुला गणित येत आहे म्हणून का तू आमची खेचतोयस? अरे खेचत नाहीये रे बाबा. तुम्ही गणित पाहिलं ना की शस्त्र टाकून देता. अरे गणितासारखा दुसरा मित्र नाही. ए गणिताचार्य, तू आता प्रॉब्लेम सोडून दाखवलास हा, तर आम्हाला घरी जाऊन सोडून दे, नाही तर काय पुन्हा ये रे माझ्या मागल्या. बंटी, हा पण अरे आजकाल तू फार सिरियस झालायस. म्हणजे काय रे? हो रे, दुपारी तुला थांब म्हणून सांगितलं तर थांबवलं नाही, परत संध्याकाळी सांगितलं की सँडविच खाऊया आपण, तर ते खाल्लं नाही. काय प्रॉब्लेम काय तुझा? काय घरच्यांवर इम्प्रेशन पाडायचं वाटतं? मला इम्प्रेशन मारता आलं असतं ना, तरी मी आज कुठच्या कुठे गेलो असतो. मला साधं कोणाशी नीट बोलता सुद्धा येत नाही. प्लॅटफॉर्मवर लहानपण गेलाय ना माझा. बूट पॉलिश करण्यात. अगदी बरोबर आहे. त्यामुळे एखादा माणूस मला अगदी मुळापासून ओळखता येतो. बुटाचा साईज, त्याची किंमत, पॉलिशचा रंग, सगळं. एखाद्या माणसाचा पैसे देताना चेहऱ्यावर जे काही होतं ना, किंवा मी बूट पॉलिश करत असताना मी त्या चेहऱ्यावरचे हावभाव बघतो. खूप गोष्टी कळल्यात मला. प्लॅटफॉर्मने मला खूप दिलंय रे. मेहनतीचा गुणाकार केला ना की यशाचं अचूक उत्तर मिळतं. दुःख विभागलं ना की ते कमी होतं, आणि आनंदात आनंद मिसळला ना की आनंदाची बेरीज होते. हे सगळं मला प्लॅटफॉर्मने दिलंय. बरं झालं तू बंटी भेटलास. काय रे, असा वाघ मागे लागल्यासारखा पळत का आलायस? अरे तुला भेटायचं होतं. ते तू भेटला नसतास ना तर. अरे पण काय झालंय काय? अरे ते मी कॅन्टीन मध्ये वडापाव खात बसलो होतो. हा, तर ते कॉन्स्टेबल, 2 पोलीस कॉन्स्टेबल आला आणि ते आपल्या त्या पोरांना टपलवत होता, त्या बूट पॉलिश करणाऱ्या. का पण? अरे तो काय ते मिनरल वॉटरचं काय. आपले बूट पॉलिश करणारे मित्र मिनरल वॉटर विकत होते. हा, ते काय याची काय म्हणतात ते, हा ते काविळीची साथ आली ना, त्याचं असेल ते सगळं मिनरल वॉटरचं प्रकरण. अरे पण ते मिनरल वॉटर विकतच नसतील तर त्यांना काय एवढा फटकवला? काय माहिती. बरं, पोलीस कॉन्स्टेबल कोण होता? तो काय नाव त्याचं, ते चिकाटी, कॉन्स्टेबल चिकाटी. अरे त्या कॉन्स्टेबल चिकाटीची तर बदलीच करायला पाहिजे. मी येऊ तुझ्या बरोबर? नको, काही गरज नाही. त्याचा मी करतो नंतर बंदोबस्त. कॉन्स्टेबल चिकाटी जाऊ दे. तुम्हाला कळला ना प्रॉब्लेम? मावशी, वीरू पळपुटेपणा करतोय असं आता मला वाटायला लागलंय.
तू काय ठरवलंयस? तोच विचार करते. आकांक्षा, आता विचार करण्यात जास्त वेळ घालवू नकोस. जे आहे त्याची अर्जन्सी समजून घे. तुला आता लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. अगं, उद्या हे सगळं फसलं तर मी तुला पाठीशी घातलं, मला माहीत असून सुद्धा मी घरात सांगितलं नाही असा ताईचा समज होईल आणि रागवेल ती. प्रीतीला सगळंच मिळालंय ग. आता ती काहीच सोडणार नाही. तशी पार्ट्यांमध्ये वीरूची बायको म्हणून मिरवतेच आहे ती. आणि आता आकांक्षा, भावनेच्या भरात आता तू चुकीचा निर्णय घेऊ नकोस. उद्या वीरूने तुला आधार नाही दिला तर तू काय करणार आहेस? शरदचं मूल ताईने ऍक्सेप्ट केलं, तुझं मूल ताई ऍक्सेप्ट करणार आहे? तुला काय वाटतं मावशी? पिलू, मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. वास्तव आणि अपेक्षा यात खूप फरक असतो. मला जे वाटतं ते सांगून स्वप्नरंजन करणं खूप चुकीचं ठरेल. हे बघ राजा, तुला जो निर्णय घ्यायचा तो लवकरात लवकर घे. अजून घरी काही कळलं नाहीये. ते कळायच्या आत तुला. मावशी, मी पूर्ण विचारांतीचा निर्णय घेतलाय. ज्या वीरूनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं, त्या प्रेमाची पावती असलेल्या माझ्या पोटच्या पोराला मी वाढवणार आहे. त्याला मी मूर्तरूप देणार आहे मावशी. आई, वीरू, समाज यांनी कुणीही कितीही विरोध केला तरीही, आणि या निर्णयात दुनिया इकडची तिकडे झाली तरीही बदल होणार नाही. आकांक्षा, मला असं वाटतं तू पुन्हा एकदा विचार करा. आता मी फक्त कृती करणार आहे. बस, आज इथे हा विषय संपला.